तर आज आपण 1 वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक कसा कटिंग करायचा ते अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 4 फोल्डमध्ये अस्तर घेतलं आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे। इथे 7.5 इंच आपली उंची आहे, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन, असं 9 इंच हाईट असलेलं हे मी अस्तर घेतलं आहे। लक्षात घ्या आपलं 4 फोल्डमध्ये अस्तर आहे। त्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायचा आहे। तर शोल्डर इथे मी 4 इंच घेते। त्यानंतर मुंड्याची खोली टाकून घ्यायची आहे, इथे मी 4.25 इंच घेते। तर असा आपल्याला एक इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण मुंड्याला आकार देऊन घेऊया। तर मी इथे 1 इंचावर असा आकार देऊन घेते। आता आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। तर इथे माझी छाती 22 इंच आहे, त्यामध्ये 22चा चौथा भाग हा 5.5 इंच होतो आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, असं इथे मी 7 इंच घेतलं आहे। त्यानंतर आपल्याला कमर टाकायची आहे। तर कमर 20 इंच आहे, त्याचा चौथा भाग हा 5 इंच होतो, 1.5 इंच शिलाई मार्जिन, असं इथे 6.5 इंचावर मी मार्क करून घेते। हे मार्क झाल्यानंतर शोल्डर आपल्याला 1.25 इंचावर घ्यायचा आहे। तर आपल्याला पुढला आणि मागचा गळा हे दोन्ही वेगवेगळ्या शेपमध्ये कट करायचा आहे, म्हणून इथपर्यंत झाल्यानंतर आपण मुंड्याला आकार देऊन कटिंग करून घेऊयात। त्यानंतर आपल्याला मागचा आणि पुढला भाग हा वेगवेगळा करून घ्यायचा आहे, कारण आपण इथे मागच्या आणि पुढल्या गळ्याला वेगवेगळे शेप देऊन घेणार आहोत। तर सगळ्यात आधी मी समोरचा भाग घेते। तर इथे गळ्याची रुंदी 3.25 इंच घेतली आहे। एक 1.25 इंचावर मार्क करून एक बॉक्स तयार करून घ्या। तर इथे मी आज पान गळ्याचा शेप देऊन घेते। तुम्ही कोणताही तुमच्या आवडीनुसार गळ्याला शेप देऊन घ्या। त्यानंतर आपल्याला पुढल्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथे मी 1/2 इंचावर मार्क करते आणि पुढल्या गळ्याला आकार देऊन घेते। तर आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे। आपण खूप सोप्या पद्धतीने कटिंग पाहतोय, तुम्हाला लगेच लक्षात येईल। तर आपला समोरचा भाग हा कटिंग झाला आहे। त्यानंतर आपण मागचा भाग घेऊयात। तर मागच्या भागासाठी इथे आपण 1.25 इंचावर मार्क करून मागचा गळा मी 2.5 इंच घेते। सेम त्याच पद्धतीने इथे बॉक्स तयार करून मागच्या गळ्याला मी गोल आकार देते। तर हे आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर आता आपला मागचा आणि पुढला दोन्ही भागाचं कटिंग झालं आहे। त्यानंतर आपल्याला फ्रॉकच्या घेरसाठी कापड घ्यायचं आहे। तर इथे अस्तर हे मी 4 फोल्ड करून घेतलं आहे। तर आता त्याची रुंदी आणि उंची बघूया आपण। तर उंची इथे मी 8 इंच घेतली आहे आणि रुंदी ही आपली 8 इंच म्हणजे त्याच्या डबल 16 इंच होईल। त्यानंतर इथे मी बाही कटिंगसाठी इथे कापड घेतलं आहे। त्याची उंची ही मी 4 इंच घेतली आहे, म्हणजे ती शिवून 3 इंच होणार आहे, 1 इंच शिवण्यात जाईल आणि त्याची रुंदी ही 6.5 इंच आहे। तर इथे आपण 2.25 इंचावर कॅप हाईट टाकून घेऊयात। त्यानंतर आपल्याला तिथूनच 1.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे। बंद बाजूकडून तिथपर्यंत एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे, त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे। वरच्या भागाला 1/2 इंच मार्क करून इथून आपल्याला 1 इंच मार्क घेऊन असा आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर आपला सेंटर आणि फिटिंग लाईन ह्याच्यामधलं सेंटर काढून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला 2 रेषा इतपत आपल्याला समोरच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी दंडघेर घेते 3.5 इंच, शिलाई मार्जिन 1.5 इंच, सरळ लाईन आखून आपण कटिंग करून घेऊयात। तर इथे आपल्या स्लीवचं सुद्धा कटिंग झालेलं आहे, एकदम सोप्या पद्धतीने। अशा पद्धतीने कटिंग केल्याने स्लीव एकदम परफेक्ट बसतील, कुठेही चुणी येणार नाही आणि कमी सुद्धा पडणार नाही। तर इथे आपला संपूर्ण कटिंग झालंय।
आता आपण साडीचं कापड घेऊयात, म्हणजेच आपला मेन फॅब्रिक. तर इथे मी हे 4 फोल्डमध्ये घेतलं आहे. तर आपण हे डायरेक्ट उलटवणार आहोत. तर मी इथे कटिंग करून घेते. त्यानंतर आपल्याला दोन्ही ओपन करून घ्यायचे आहेत, मागचा आणि पुढला भाग. तर इथे मी मार्क करून घेते आपल्या लक्षात येण्यासाठी की समोरचा भाग कोणता आहे. तर इथे आपला मागचा आणि पुढला गळा ह्याच्यावर आपण मेन फॅब्रिक ठेवून घेऊयात. त्यानंतर इथे हा घेरसाठीचं कापड घेतलं आहे मी. तर त्याची रुंदी ही 16 म्हणजे त्याच्या डबल आहे. तर 32 इंच आहे आपली एकूण रुंदी आणि उंची मी 10 इंच घेतली आहे. तर हे सुद्धा आपलं कटिंग झालेलं आहे. त्यानंतर इथे स्लीवसाठी मी कापड घेतलं आहे. तर इथे आपण फुग्याची बाही शिवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे 2.5 इंच मार्क करून त्याच्या पुढे आपल्याला बाही ठेवून घ्यायची आहे. तर इथे मी आपल्या थोड्या वेगळ्या पद्धतीने फुगाबाही कशी शिवायची ते तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी आपला स्टिचिंगचा व्हिडिओ नक्की बघा. इथे आपलं संपूर्ण कटिंग झालं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. संपूर्ण शिलाईनंतर आपला फ्रॉक हा असा तयार होणार आहे. त्यासाठी शिलाईचा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा.